शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल। पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती। आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला। सगळं सुरळीत झालं। किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑब्स्टेट्रिक ICU। किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय। मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर। फोन 9850 20 0017। नमस्कार, मी साक्षी, न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिल्यानगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबातमध्ये। शहरातील सायबर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ऑनलाईन फसवणुकीची घटना समोर आली आहे। एका अज्ञात भामट्याने तरुणाच्या बँक खात्यावर डल्ला मारत तब्बल 10,02,779 रुपये चोरून नेल्याचा प्रकार उघडकीस आलाय। या प्रकरणातील पीडित तरुण श्रीराम संजय बांगर यांनी सायबर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे। फिर्यादी श्रीराम बांगर पाथर्डी तालुक्यातील लोसर येथील रहिवासी आहे। ते एका खासगी कंपनीत नोकरी करतात। आरोपीने फिर्यादी यांच्या परवानगीशिवाय त्यांचा मोबाईल क्रमांकाशी जोडलेल्या 3 वेगवेगळ्या बँकेच्या खात्यातून पैसे काढून घेतले। यामध्ये ICICI बँक, कोटक महिंद्रा बँक आणि सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या बचत खात्याचा समावेश आहे। चोराने UPI तंत्रज्ञानाचा गैरवापर करून अवघ्या काही मिनिटात ही सर्व रक्कम स्वतःच्या खात्यावर वळवून घेतली आहे। सायबर पोलीस ठाण्याचे निरीक्षक सागर ढिकले यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे। घरातील अंतर्गत वादातून मुलाने आणि सुनेने स्वतःच्या वडिलांच्या घराचं कुलूप तोडून घरातील ऐवज चोरून नेल्याची घटना अहिल्यानगर मध्ये उघडकीस आली आहे। या प्रकरणी MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। जेऊर बायजाबाई येथील रहिवासी लक्ष्मण जयवंत बनकर यांनी पोलिसात तक्रार दिली आहे। लक्ष्मण बनकर घराबाहेर गेले असता त्यांचा मुलगा प्रशांत लक्ष्मण बनकर आणि सून चित्रा प्रशांत बनकर या दोघांनी मिळून ही चोरी केली आहे। दोघांनी लक्ष्मण यांच्या राहत्या घराच्या दरवाजाचं कुलूप तोडलाय। अंमली पदार्थाचे वाढते दुष्परिणाम लक्षात घेता प्रतिबंधात्मक उपाययोजनांसह जनजागृती व प्रभावी अंमलबजावणी यावर विशेष भर देणे आवश्यक आहे। शाळा, महाविद्यालय, औद्योगिक क्षेत्र तसेच समाजाच्या सर्व स्तरांपर्यंत मादक पदार्थांचा दुष्परिणामाविषयी प्रभावी जनजागृती करून व्यसनमुक्त समाज निर्माण करण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने कार्य करावे असे निर्देश निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब गीते यांनी दिलेत। लक्ष्मी माता गोशाळेत संगोपनासाठी ठेवलेल्या म्हशीची न्यायालयाच्या आदेशाशिवाय परस्पर विल्हेवाट लावण्याचा प्रकार उघडकीस आलाय। स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी कायदेशीर प्रक्रियेला बगल देऊन जनावरांची अत्यंत निर्दयतेने वाहतूक करणाऱ्या 5 जणांविरुद्ध नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलिसांच्या तत्परतेमुळे या गुन्ह्याचा पर्दाफाश झाला असून एकूण 5,80,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। जवळवाडी परिसरातील वाळकी रस्त्यावर रात्रीच्या सुमारास संशयास्पद वाहने आढळून आली। पोलीस कर्मचारी विजय दशरथ साठे यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे। स्टेशन रोड परिसरातील आनंदनगर येथे 3 वर्षाच्या चिमुरडीचा महावितरणाच्या विजेच्या खांबाला शॉक लागून जागीच दुर्दैवी मृत्यू झाला। या घटनेच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली महावितरणाच्या अधीक्षक अभियंत्यांच्या दालनात ठिय्या आंदोलन केलंय। संबंधित अधिकारी व जबाबदार व्यक्तींवर तत्काळ गुन्हे दाखल करावे या मागणीसाठी आंदोलनकर्त्यांनी तब्बल 5 तास आंदोलन सुरू ठेवलं। अखेर महावितरणाकडून संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याबाबत लेखी स्वरूपाचे पत्र देण्यात आलंय। शहराची खबरबातमध्ये इथे सांगतोय, तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।